हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? का आमच्या इकडं पाणी सुटलं नाही. कोण कोण कलर खेळलं भाऊ बहिणींना सांगा. अगा मी कलर खेळली, दिसलं का? कलर खेळली म्हणजे कामातल्या बायाने एका लावल्या होत्या, मग मी पण तिला लावलं. वहिनीला काय अजून लावला नाही, त्यांना लावायचा आहे. तुम्ही बघचलच की लावताना. तर आपल्या हो का स्वयंपाक चाललाय. बानूबाईला चपाती चालली. बानूबाईचं पाणी सांडलंय. आता बानूबाईला ही झाला तिचं सकाळनंच. कारण जसं सांगितलं तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, जसं सांगितलं तसं करावं लागतोय. आणि सकाळ सकाळ करावं लागतो, म्हणजे हातपाय ती गार झालेला असतात ना, ते गरम होतात. म्हणून त्यासाठी अन्वीला सांगितलंय. तर भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की ताई तू मदत घेतली. तर हो, मला मदत केलेली आहे, पण मी मदत काय अजून ती उडवली नाही किंवा खाल्लं नाही मी. कारण ज्यासाठी घेतले त्यासाठीच मी उपयोग करणार. माझ्या घरात खायला नसलं तरी चालेल, पण ते आपण मदतीसारखंच, म्हणजे ज्याच्यासाठी घेतलंय त्यासाठीच हे केलं पाहिजे, खर्च केला पाहिजे. आपण घ्यायचं आणि खायचं हे माझ्यात नाही लिहिलेलं, आणि ते मला पण बिलकुल आवडत नाही. तर आपण घेतली घरासाठी मदत, तर घरच बांधणार आहे, पत्र्याचं शेडच टाकणार आहे. आता तुम्ही म्हणसान की ताई तुझा पगार झालाय किंवा नाही झाला, तर होईलच तुमच्या आशीर्वादाने लवकरच. तर ती आला, मला मेसेज आला की मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण मला काय अजून पगार आलेला नाही. येईलच, जेव्हा येईल तेव्हा मी ही पत्र्याचं शेड टाकणार आहे. पण बघू आता काय होतंय काय नाही तुमच्या आशीर्वादाने. ज्यांनी कुणी मला मदत केलेली आहे ते मी म्हणजे 2-3 वेळा तर माफी मागितलेलीच आहे, धन्यवाद म्हणून. आणि मला मदतीचा हात दिला त्याबद्दल खूप 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 थँक्यू. आणि तुमचा आभार. काय म्हणतात ते मला काय एवढं येत नाही. काय म्हणतात काय? आभार म्हणते, आशीर्वाद राहिला आभार. बघा आमच्या आईला येत आहे, पण मला येत नाही. का की मला बोलता एवढं येत नाही हो. जेवढं येतं तेवढं येतं. तर हो का आमच्या आईचा स्वयंपाक चाललाय. आमच्या आईच्या हाय भाच्याचं लग्न. तर आता लग्नाला बघू, आईच जाईल आणि मी गेली तर बघू आता काय होतंय पुढचं. पैशावर आहे सगळं डिपेंड. आपण पैसे तर खर्च करू शकत नाही, आणि आपण जेव्हा काम करेल तेव्हा पैसे आपल्याला दिसतात. चालून कोण पैसे येऊन द्यायचे आपल्याला, बरोबर आहे का नाही? तर मला म्हणायचं होतं की आता दीक्षा जाते शाळेत, आणि अन्वीपाशी नसतंय कोण, म्हणून ही असते अन्वीपाशी. इतकं ऊन पडतंय डेंजर की अन्वी घाबरून जातीय. तिला म्हणजे ऊनच सहन होत नाही. पहिली गोष्ट ऊनच सहन होत नाही. कुठं बाहेर न्यायचं म्हणलं ना तर लय म्हणजे आजारी ही ना, मग आपण हाताने आजारी पाडण्यापेक्षा ते आपण न गेलेलं बरं. म्हणून त्यासाठी. आणि तुम्ही म्हणसान की आता गाडीवर गेलते, तर हो मी गाडीवर नेलं होतं, पण तिला पूर्णपैकी अशी झाकून नेली होती की त्याने तिला ऊन सुद्धा जाणवून दिलं नाही. कारण आता तिची काळजी, आपण इकडे 4 पैसे म्हणजे 4 पैसे तिच्या याच्यासाठी जातोय, तिच्या भविष्यासाठी आपण इकडे जाणार, आणि तिला आजारी पडणार, आणि परत मग केवढ्यात पडणार मला. म्हणून त्यासाठी. आणि इष्टीने राहिला प्रश्न, इष्टीने जायचा, तर इष्टीने मी नाही जाऊ शकत. का तर आमच्या इथं गावात इष्ट्या टायमाला थांबत बी नाही ते काय नाही ते, म्हणून लय वैताग येतोय मला पण. आणि उन्हाचा बानूला घेऊन बसू शकत नाही मी, आणि आमच्या टँडवर तर एक झाड नाही, उन्हाशी बी बसणं नाही. तर भरपूर जण अशी नावं ठेवतात. कसं असतं माहिती आहे का, नावं ठेवणारी भरपूर, आणि असावं निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावं. तर तुम्ही नावं ठेवत राहावा, मला काय फरक नाही पडत. कारण मी जे करते माझ्या लेकरासाठी करते. आणि राहिला दीक्षाचा प्रश्न आहे, तर दीक्षाचं कधी मी नाव पण घेत नाही, बघितलं की तुम्ही. कारण तिला बोलता येतं, चालता येतं, सगळ्या गोष्टी सांगता येतात. अन्वीला येत नाही,
म्हणून जे करते ते अन्वीसाठीच करते. माझा प्रयत्न फक्त एवढाच आहे की अन्वीला स्वतःच्या पायावर उभा करायचं आणि अन्वीसाठी एक चांगलं घर करायचं, बस एवढंच. का मी म्हणलं का माझ्या अंगावर कधी तुम्ही साडी बघितली का? जी साड्या आहेत ती कुणी पण म्हणजे बहिणी बाळांनी दिलेल्या, परत वहिनींनी दिलेल्या साड्या 2 आहेत त्या, म्हणजे मी अशा साड्या घालते. कारण मी म्हणजे आता सांगायचा उद्देश असा आहे की मला काय तुम्हाला टुमणं द्यायचं नाही किंवा काय नाही, पण मी माझं मन हलकं तुमच्यापाशी करते. मी कुणापाशी करणार? आता कोण कुणाचं नसतं हो. आता तुम्ही म्हणता ना माया लेकीच एकामेकाच्या मनातलं सांगतात, पण आमच्यात तसं नाही. मी काय आमच्या आईला मनातलं कोणची गोष्ट सांगत नाही. एवढी जे आहे ते आहे. आमच्या आईच्या पोटात कोणची गोष्ट राहत बी नाही. काय तिला मनाई गेलं की फट्ट करणं बोलते ती, म्हणून त्यामुळं मी तिला सांगत नाही. जे आहे ते आहे. आणि बघू आता तुमच्या आशीर्वादाने आपल्याला घर शेड होतंय का नाही होतंय. तुम्ही बघचालच, आम्ही सगळं शेअरच करणार आहे की मी, असं थोडी आहे की मी लपून करणार आहे. लपून कोणचीच गोष्ट करणार नाही भाऊ बहिणीनं. मला काय मिळणार पण नाही. हां म्हणजे आज मी तुम्हाला मदत मागणार आणि मी माझा बंगला बांधणार, ती योग्य वाटते का? कारण माझी बंगला बांधा एवढी अपेक्षा पण नाही. म्हणजे साधं मी सिमेंटात असं घर बांधल असं पण अपेक्षा नाही माझी. मी तुम्ही बघचाल मी फक्त वरी पत्र चांगलं आणि कडाने ही सगळ्या इटा रचणार आहे मी, आणि असं सारवून घेणार आहे. आता ही भितडं कशी सारवून घेतली असं सारवून घेणार आहे. मग तुम्ही म्हणसान की असं काय बरेच जण ठिकाणी झालं असं घेते ती आणि दाखवतात. खायचं दात वेगळं, काय म्हणतात ते, दाखवायचं वेगळं आणि खायचं दात वेगळं, असं काहीतरी म्हण आहे की काय काय. आमच्या आईला पण येत नाही म्हणायला. तर चला जाऊ द्या. कसं आहे जे बोलेल ते योग्यच असतंय आणि जे मी सांगते ती खरंच आहे. मला खोटं बोलायला येत नाही पहिली गोष्ट. तर चला नक्कीच लाईक करा आपल्या अन्वीच्या हेडवला. तर हेडवला मोठा होतोय त्यामुळं मला लय बोलायचं आहे तुमच्यासोबत, पण मी जाते कामाला. आता अन्वीचा EM ही करावं लागतोय, त्यामुळं मला मोबाईल धरायला येत नाही. दीक्षा काय धरत नाही, दीक्षाची आहे सकाळची शाळा, दीक्षा पाठदिशन पळते आणि आईला काय धरायला येत नाही. म्हणून ती बानूचा EM मी कशी करते ती तुम्हाला दाखवायचं राहतंय. बघू दीक्षाला सुट्टी रविवारची असेल तर नक्कीच मी तुम्हाला दाखवीन. तर बाय.